नमस्कार मित्रांनो, मी संदेश. द संदेश अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करत आहोत. आज 3 ऑगस्ट 2026. आज आपला 24वा दिवस. आपण MPSC ग्रुप सी आणि पोलीस भरतीचे महत्त्वाचे प्रश्न बघत असतो. त्यांचा पॅटर्न काय असतो किंवा कोणत्या आधारावर आपले प्रश्न असतात ते आपल्या असतात: सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, गणित, मराठी व्याकरण, चालू घडामोडी. आता तुम्ही म्हणशाल, सर तुम्ही या आधारावर प्रश्न घेताय, तर ते कोणत्या आधारावर? आता MPSC ग्रुप सीचा जो तलाठी भरतीमध्ये प्री एक्झामला सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, गणित येणार आहेत आणि चालू घडामोडी. आता सामान्य ज्ञानमध्ये काय, हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी प्लस सायन्स या सगळ्या गोष्टींचे प्रश्न असणार आहेत आणि बुद्धिमत्ता चाचणी आणि गणित ही गोष्ट असणार आहे. आपलं मिशन आहे मित्रांनो 2026मध्ये सरकारी नोकरी, आणि दररोज संध्याकाळी 6 वाजता यूट्यूब चॅनलवर आपल्याला बघायला मिळत असतं. त्यामुळे आजचा आपला पहिला प्रश्न आहे: छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई कोण होत्या किंवा कोण होते? पुतळाबाई, जिजाबाई, सोयराबाई आणि ताराबाई. कोण होता? जिजाबाई माता. ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर असणार आहे. राजमाता जिजाऊ या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री होत्या. त्यांचा जन्म जरी विचारला तर आपल्याला जन्म सांगता आला पाहिजेत. त्यांचा जन्म आणि स्वामी विवेकानंदांचा जन्म ची तारीख एक आहे, ती आहे 12 जानेवारी. आणि 12 जानेवारी हा नॅशनल यूथ डे म्हणून सुद्धा साजरा केला जातो. आता 12 जानेवारी 1598 ला त्यांचा जन्म झाला आणि त्या कुठल्या होत्या? बुलढाणा, सध्या बुलढाणा जिल्ह्याच्या सिंदखेडचा राजा यांचा होता. त्या कोणाच्या पुत्री किंवा कोणाची मुलगी होत्या? तर लखोजी जाधवांची मुलगी किंवा पुत्री होती. आणि लखोजी जाधव आणि शहाजीराजे हे निजामशाहीमधले एक प्रसिद्ध सरदार पण होते. आणि पुढे जाऊन जिजाऊंचा शहाजीराजांसोबत विवाह झाला आणि शिवाजी महाराजांच्या बालपणी जिजाऊंना त्यांच्यावर धार्मिक आणि नैतिक आणि राष्ट्रप्रेमाचे संस्कार केले, म्हणजे रामायण, महाभारत आणि कृष्णांच्या इतर प्रेरणादायक कथा सांगून त्यांना स्वराज्याची प्रेरणा दिली. त्यामुळे त्यांनी स्वराज्याचं प्रेरणास्थान किंवा राजमाता म्हणून सुद्धा गौरवलं जातं. आता निधन कधी झालं हे पण महत्त्वाचं आहे. जेव्हा महाराजांचा राज्याभिषेक झाला त्याच्यानंतर 17 जून 1674 राजमाता जिजाऊबाईंचं निधन झालं. आता राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे घटनेच्या कोणत्या भागात आहेत? भाग 2, भाग 3, भाग 5, भाग 4. तर कोणत्या भागात आहे मित्रांनो? भाग 4 मध्ये आहे. ऑप्शन क्रमांक डी आपलं योग्य उत्तर असणार आहे. आता राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे म्हणजे त्याला काय म्हणतात? DPSP म्हणजे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी, हा भाग 4 मध्ये संविधानामध्ये नमूद केलेला आहे. आता त्या भाग 4 मध्ये कोणते अनुच्छेद येतात? कलम बोलू, अनुच्छेद बोलू किंवा आर्टिकल. किती येतात? 36 ते 51 एवढे आर्टिकल, एवढा एक कलम, एवढे अनुच्छेद येतात. आता ही तत्त्वे कोणाकडून घेतली आपण? ही तत्त्वे घेतलेली आपण आयर्लंडकडून. आयर्लंडच्या राज्यघटना किंवा आयर्लंडकडून. आणि आणखीन हे विचारलं जातं, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे हे तत्त्वे न्यायालयीन अंमलबजावणीसाठी योग्य म्हणजे नॉन जस्टिबल नसली तरी देशात ही राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे ही न्यायिक प्रक्रियेत येत नसतात, नॉन जस्टिबल आहे.
तरी पण त्याच्यात काय असतो, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय, म्हणजे DPS राज्य चालवण्याचे एक मार्गदर्शक तत्व आहे. किंवा आपण एखाद्या स्कूलमध्ये जातो किंवा तुमचं जे दैनंदिन जीवन आहे, तुम्हाला सांगितलं जातं की तुम्ही जे टाइम टेबल लावता, मी सकाळी 5 वाजता उठेल, ग्राउंडवर जाईल, नंतर आंघोळ करून फ्रेश होऊन नाश्ता करा आणि मग लायब्ररीत जाईल आणि नंतर दिवसभर अभ्यास करा. असा हा तुमची दिनचर्या, एक काय मार्गदर्शक आहे तुम्हाला. त्याचप्रमाणे राज्य कसे चालवावे याच्यासाठी मार्गदर्शक केलेले हे DPSPचे 36 ते 51 पर्यंतचे काय कलम आहेत. आणि ते नॉन जस्टिसेबल आहे, म्हणजे न्यायालयीनमध्ये त्याची अंमलबजावणी होत नाही. जर तुम्ही म्हटले तर हे होत नाही, तर ते न्यायालयात त्याच्यात अंमलबजावणी होत नाही. आता तरी ते काय, त्याच्यात काय काय सांगितलं जातं, आर्थिक, सामाजिक आणि राजकीय न्यायावर आधारित कल्याणकारी राज्य निर्माण करण्यासाठी शासनाला मार्गदर्शन करतात. आता त्याच्यात गांधी तत्व येतात. आता या मार्गदर्शक तत्वामध्ये 3 टाईप पडतात. ते कोणते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी एक पहिल्यांदा सांगितलं गांधीवाद, दुसरे सोशल आहे आणि तिसरं कोणतं आहे. आता आपण याच्यात काय काय शिकलो. राज्य धोरणाचे मार्गदर्शक तत्वे हे भाग 4 मध्ये आहेत. अनुच्छेद 36 ते 51 मध्ये आहे. त्याचा ते कोणाकडून घेतलेले, आयर्लंडच्या राज्यघटनेतून. मूलभूत अधिकार हे कशात येतात, भाग 3 मध्ये येतात. आणि मूलभूत कर्तव्य हा अनुच्छेद 51 मध्ये येतो. राहील लक्षात. चला पुढचा प्रश्न. डॉक्टर आंबेडकरांनी घटनेचा आत्मा व हृदय असे कोणत्या कलमाला संबोधले. कलम 19, कलम 21, कलम 32, कलम 368. तर कलम 32ला स्वीकारलेले किंवा संबोधलेले ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर असणार आहे. त्यांनी काय सांगितलं, हार्ट ऑफ साऊल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. आता कलम 32 काय सांगतो हे बी महत्त्वाचं आहे. नागरिकांना त्यांच्या मूलभूत अधिकाराचे संरक्षण थेट सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा अधिकार देते. जर एखाद्या व्यक्तीचे मूलभूत अधिकार भंग झाले तर ती थेट सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करू शकते. या कलमानुसार 5 प्रकारचे लेख किंवा रिट्स जारी करतात. रिट्स या लेख. आता कोणकोणत्या त्या बी महत्वाच्या आहे. बंदी, प्रत्यक्षीकरण, त्यालाच काय म्हणता, हेबो कॉर्पस. दुसरं काय म्हणतात, परामदेश. त्याला काय म्हणतात, मॅन्डमस. तिसरं प्रतिषेध, त्याला काय म्हणतात, प्रोबिएशन. चौथा उत्प्रेषण, त्याला काय म्हणतात, टेरिटोरी. आणि 5वा काय म्हणतात, अधिकार पुच्छा. हे 5 रिट्स किंवा 5 लेख जारी केले जातात. हे किती, हे सर्वोच्च न्यायालयाचे, सुप्रीम कोर्टचे. तर हायकोर्टचे किती आहे, हायकोर्टचे कोणत्या कलमात आहे, हे 32 मध्ये आहे. तर हायकोर्टचे किती मध्ये मित्रांनो, तर हायकोर्टचे कलम 226च्या अंतर्गत काय करतात, तो पण रिट जारी करू शकतो. भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक यांचा कार्यकाळ किती असतो, 6 वर्ष किंवा वयाच्या 65 वर्ष यापैकी जे आधी येईल, 5 वर्ष किंवा वयाच्या 60 वर्ष जे आधी येईल, 6 वर्ष किंवा 62 वर्ष यापैकी जे आधी येईल, किंवा 5 वर्ष 65 वर्ष यापैकी. आता कॅगची नियुक्ती राष्ट्रपती करतात, पण त्यांचा कार्यकाळ किती असतो, 6 वर्षाचा असतो, किंवा 65 वर्ष जे काय आधी होईल ते होऊ शकतो. ऑप्शन क्रमांक ए आपलं योग्य उत्तर असणार आहे. आता कॅग हा म्हणजे भारताचा नियंत्रक आणि महालेखा परीक्षक यालाच काय म्हणतात, कॅग इंग्लिशमध्ये काय म्हणतात, कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया. हे काय राहतात, भारताचे आर्थिक आणि उत्तरदायित्वाचे प्रमुख घटनात्मक अधिकारी. म्हणजे हे कोणतं आहे, संविधानिक पद आहे.
याची नियुक्ती कोण करतात? राष्ट्रपती. मी तुम्हाला सांगितलंच. आता याच्यात कार्यकाळ जो 6 वर्ष आधी होईल किंवा 65 वर्षाचा होईल त्यापैकी एक जी काय पूर्ण 38 पूर्ण होईल त्याच्यानुसार त्यांचं काय होतं? कार्यकाळ संपतो. कॅग हे केंद्र सरकार, राज्य सरकार किंवा केंद्रशासित प्रदेश तसेच विविध शासकीय संस्था आणि सार्वजनिक उपकरणाच्या उत्पन्न खर्चाचे लेखापरीक्षण करत असतात. आता हे घटनात्मक तरतूद कोणत्या याच्यामध्ये आहे? कॅगचा उल्लेख कोणत्या कलमामध्ये केलेला आहे? 148 ते 151 या कलमामध्ये. आणि तो राजीनामा कोणाकडे देऊ शकतो? जर राष्ट्रपतीच बसवता त्यांना तर राजीनामा पण कोणाकडे देईल? राष्ट्रपतींकडेच देईल. जर पदावरून त्यांना हटवण्याची प्रक्रिया असेल तर कशी असती? संसदेच्या महाभियोगाच्या प्रक्रियेद्वारे म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशानुसार. राज्यात राष्ट्रपती लागू करण्याची तरतूद कोणत्या कलमात आहे? कलम 356, कलम 352, कलम 360, कलम 365. तर कशात आहे मित्रांनो? कलम 356 मध्ये आहे. ऑप्शन क्रमांक ए आपलं योग्य आहे. आता भारतीय राज्य घटनेच्या नुसार कलम 356च्या अंतर्गत एखाद्या राज्याची कार्यप्रणाली किंवा काम करण्याची क्षमता जर कोलमडली त्यालाच काय म्हणतात? फेल्युअर ऑफ कॉन्स्टिट्यूशनल मशिनरी असं राष्ट्रपतीस वाटल्यास किंवा राष्ट्रपतीला वाटल्यास किंवा गव्हर्नर किंवा राज्यपालाने सांगितलं की असं असं आहे तर त्या राष्ट्रपती त्याच्यावर काय करतो? राष्ट्रपती राजवट लागू करतो. आणि जर राष्ट्रपती राजवट लागल्यानंतर राज्यातील मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ बरखास्त केले जाते आणि राज्याचा कारभार हा राज्यपाल राष्ट्रपतीच्या वतीने चालवतात. म्हणजे केंद्र सरकारच्या एका दूरदृष्टीच्या धोरणाने चालवतात. आता कलम 356 मध्ये राज्यातील राष्ट्रपती राजवट आहे. कलम 352 काय सांगतं? राष्ट्रीय आणीबाणी. राष्ट्रीय आणीबाणीमध्ये काय सांगितलं तुम्हाला? वॉर, ॲग्रेशन आणि आर्म रिव्होल्युशन अशाच काही संभाव्य घटना असेल तर राष्ट्रपतीद्वारे तिथं काय लावली जाते? नॅशनल इमर्जन्सी म्हणून घोषित केली जाते. आणि कलम 360 काय सांगतो? आर्थिक आणीबाणी, फायनान्शियल इमर्जन्सी. आतापर्यंत फायनान्शियल इमर्जन्सी भारतात लागलेली आहेत का? तर तुमचं उत्तर असणार आहे मित्रांनो, नाही. कारण आतापर्यंत फायनान्शियल इमर्जन्सी लागलेली नाही. आपल्या देशात नॅशनल इमर्जन्सी लागलेली आहे आणि राष्ट्रपती राजवट ही खूप वेळेस लागलेली आहे. हा बी प्रश्न विचारला जातो की कोणत्या राज्यात सगळ्यात जास्त राष्ट्रपती राजवट लागली. आता याला काय केलं जातं? पॉलिटिकल अजेंडा म्हणून ते राष्ट्रपती राजवट लावून बऱ्याचशा गोष्टी केल्या जातात. हा एक राजनैतिक विषय आपल्याला फक्त लक्षात ठेवायचं आहे. राष्ट्रपती राजवट कशी लागते. आणि आणखीन तुम्हाला एक प्रश्न आहे, राष्ट्रपती राजवट ही महाराष्ट्रात किती वेळेस लागली आणि कधी कधी लागली हे तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि आता कलम 365 काय सांगतं? जर केंद्राच्या निदर्शनाचे पालन न केल्यास कलम 365 लागून सुद्धा आधार ठरू शकतो राष्ट्रपतीच्या याचा. आता राष्ट्रपती राजवट ही जर लागली तर ती किती दिवस चालती? फक्त 6 महिने चालते. नंतर संसदेचा मंजुरीचा कालावधी वाढून ती 3 वर्षापर्यंत लागू केली जाते. कायद्यासमोर समानतेचा हक्क या घटनेत कोणत्या कलमात नमूद आहे? कलम 14, कलम 12, कलम 19, कलम 21. आता हे कलम कोणत्या याच्यातले? कायद्यासमोर हा मूलभूत हक्कांचा कलम आहे, नाही मूलभूत अधिकारांचा कलम, मूलभूत अधिकारांचा आहे. सॉरी, मूलभूत हक्क हे 51A मध्ये मूलभूत अधिकारांचा आहे. तर कायद्यासमोरची समानता ही कलम 14 मध्ये नमूद केलेली आहे. आता मूलभूत अधिकार किती ते कितीपर्यंत आहे? मूलभूत अधिकार हे कलम 12 ते कलम 35 पर्यंत राहील लक्षात.
आता त्याच्यातला कलम 14 असं सांगतो की तुम्हाला कायद्यापुढे समानता आहे, कायद्यासमोर सगळे सारखे आहे, म्हणजे इक्वेलिटी ऑफ बिफोर लॉ. आता याच्यामध्ये आणखीन एक ग्रुप पडलेला आहे, कायद्याची समानतेचा हक्क. कायद्यासमोर समानता कोणकोणत्या कलमात येते? कलम 14 आणि कलम 14 टू किती? कलम 18 पर्यंत. आता कलम 14 काय सांगतो मित्रांनो? कायद्यापुढे समानता आहे. कलम 15 काय सांगतो? तुम्ही धर्म, वंश, जात, लिंग आणि जन्मस्थळाच्या आधारावर भेदभाव करू शकत नाही. कलम 16 काय करतो? सार्वजनिक नोकरीत समान संधी मिळावी असं सांगतो. कलम 17 अस्पृश्यता निर्मूलन. पण अस्पृश्य या शब्दाची डेफिनेशन आपल्या संविधानात दिलेली नाही. ती वेळोवेळी किंवा प्रत्येक घटनेवर बदलू शकते किंवा प्रत्येक चर्चेवर, प्रत्येक वाक्यावर, म्हणजे वाक्यावर नाही म्हणता येते, प्रत्येक जी एखादा खटला येतो त्या खटल्याच्या अनुसार अस्पृश्यतेची डेफिनेशन केली जाते, त्याच्यानुसार त्याच्या आधारे सांगितलं जातं. कलम 18 काय होतं? पदव्या किंवा टायटल रद्द करा. सर, आणखीन सेनापती ह्या गोष्टी नका लावू. त्या पदव्या फक्त लष्करी विभागापुरत्याच मर्यादित असणार आहे. राहील लक्षात? आता पंचायत राज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा कोणत्या घटना दुरुस्तीने देण्यात आला? 73वी, 74वी, 42वी, 44वी. पंचायत राज ही कोणतं आहे? 73वी आणि नागर पंचायत ही 74वी. आता भारतीय राज्यघटनेनुसार 73वी घटना दुरुस्ती कधी झाली होती? तर 1992 मध्ये झाली होती. लक्षात राहू द्या. ही दुरुस्ती कधीपासून लागू झाली? 24 एप्रिल 1993 पासून लागू करण्यात आली. यामुळे काय काय झालं? ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद म्हणजे त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेला घटनात्मक संरक्षण मिळालं. आता त्रिस्तरीय पंचायत राज आहे का ते पण विचारलं जातं. तर आपल्या महाराष्ट्रात आहे. आपल्याला सरळ जर तुम्ही गावाकडे असाल तुमच्याकडे ग्रामपंचायत असते, पंचायत समिती असते आणि जिल्हा परिषद असते. तसंच सिटीमध्ये पण नगरपंचायतीमध्ये वेगळे नगरसेवक, नगर परिषद आणि असं असतं. आता या दुरुस्तीच्या राज्यघटनेत कोणत्या भागात ॲड केली ते तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. भाग 9 मध्ये ॲड केलेली आहे. त्याच्यात अनुच्छेद किती आहे मित्रांनो? 243 ते 243 ओ पर्यंत. कोणती अनुसूची आहे? 11वी अनुसूची. त्याच्यात किती विषय आहे मित्रांनो? विषय आहे 29. राहील लक्षात? आता त्यात घटना दुरुस्तीचे काही आणखीन महत्त्वाचे. पंचायत व्यवस्थेला घटनात्मक दर्जा मिळाला हे माहीत झालं तुम्हाला सगळ्यांना. परत त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था याच्यात आली. त्याच्यात किती वर्षाचा काळ असतो? 5 वर्षाचा, 5 इयर्स कार्यकाळ. त्याच्यामध्ये महिला, अनुसूचित जाती आणि जमातीला सुद्धा आरक्षण मिळालं. आणि ही स्थापना कोणी करतं? राज्य निवडणूक आयोगाच्या थरे. आणि जे इलेक्शन बी कंडक्ट कोण करतं? राज्य निवडणूक आयोग. संविधान सभेत भारतीय राज्यघटना केव्हा स्वीकारली किंवा अंगीकृत करण्यात आली? 26 जानेवारी 1950, 26 जानेवारी 1949, 15 ऑगस्ट 1947, 9 डिसेंबर 1946. आता भारतीय संविधान सभेची राज्यघटना केव्हा स्वीकारली? 26 जानेवारी 1949 रोजी.
अंगीकृत करण्यात आली, म्हणजे ॲडॉप्ट करण्यात आली आणि अर्पण केली ती 26 नोव्हेंबर हा. त्याच्यामुळे 26 नोव्हेंबर हा भारतीय संविधानाचा दिवस म्हणून पाळला जातो. ऑप्शन क्रमांक बी आपला योग्य उत्तर आहे. ही झाली स्वीकारली. आणि अंमलबजावणी कधी केली? अंमलबजावणी केली मित्रांनो ती 26 जानेवारी 1950. आता 26 जानेवारीच हा दिवस का निवडला? तर 26 जानेवारी 1930 मध्ये आपल्या फ्रीडम फायटर म्हणजे स्वातंत्र्य सैनिकांनी किंवा स्वातंत्र्यवीरांनी किंवा जे काही आपल्या भारत देशासाठी क्रांतिकारकांनी जे काय ते केलं, ते 26 जानेवारीला एक स्वराज्य दिन म्हणून घोषित केला होता. हे त्याच्या मागचं कारण आहे. त्यावेळेसच पंडित नेहरू काय बोलले होते? पूर्ण स्वराज्य ही घोषणा केली होती. त्यामुळे आपला अंमलबजावणी ही 26 जानेवारी 1950 रोजी केली. आता याच्यात महत्त्वाच्या काही तारखा तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागणार आहे. त्या मी तुम्हाला सांगतो. 9 डिसेंबर 1946 त्या दिवशी काय होतं? संविधान सभेची पहिली बैठक, या पहिले अधिवेशन. झालं, ही पहिली डेट. दुसरी डेट काय महत्त्वाची आहे? 29 ऑगस्ट 1947 या दिवशी काय झालं? मसुदा समितीची स्थापना. मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तिसरी 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी काय झाली? राज्यघटना अंगीकृत केली. राज्यघटना. चौथं 24 जानेवारी 1950 संविधान सभेत सगळ्या सभासदांनी सगळ्या या सर्व सभासदांनी स्वाक्षऱ्या केल्या. आणि 26 जानेवारी 1950 रोजी आपली राज्यघटना अंमलबजावणी केली किंवा लागू केली. राहील या 5 महत्त्वाच्या डेट असणार आहे. आता याच्यातच अंगीकृत यालाच काय म्हणतात? संविधान दिवस. राहील लक्षात. चला, मूलभूत कर्तव्यांचा समावेश कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे करण्यात आला? मूलभूत कर्तव्यांचा समावेश, आता जर तुम्हाला अधिकार दिले, तुमचं काहीतरी कर्तव्य असणार आहे, त्याच्यामुळं ते घटनादुरुस्तीमध्ये ॲड केलं. ती 44वी, 73वी, 42वी, 74वी. कोणत्या 42व्या घटनादुरुस्तीनुसार ॲडॉप्ट करण्यात आलं? यासाठी भाग कशामध्ये आहे? भाग 4A मध्ये. कोणता कलम आहे? 51A. स्टार्टिंगला किती मूलभूत अधिकार होते? मूलभूत कर्तव्य होते 10. अधिकार देतात. मूलभूत कर्तव्य किती होते? 10. नंतर 2002 मध्ये 86वी घटनादुरुस्ती झाली. त्याच्यामध्ये आणखीन एक घटनादुरुस्ती होऊन ते मूलभूत कर्तव्य किती झाले? 11. आता हे कोणाकडून घेतलेले? ही संकल्पना ही जी कोणाकडून घेतलेली आहे? रशियाकडून घेतलेली आहे. त्यावेळेत कोणता? सोव्हिएत संघ होता, आता तो रशिया आहे. आता याच्यात महत्त्वाचं काय काय ठेवणं आहे आपल्याला? मूलभूत कर्तव्य कधी झाले? 42वी घटना कधी झाली? 1976 मध्ये. कोणत्या भागामध्ये ॲड केली? भाग 4A. अनुच्छेद कोणता? 51A. सुरुवातीला किती कर्तव्य होते? 10 होते. कोणत्या
आयोगाने कर्तव्य दिले होते, तर सुवर्ण सिंग कमिटी हा आयोग होता, नेमला होता. त्याच्यानुसार आपण मूलभूत कर्तव्य दिले होते. त्याच्यातले 14 दिले होते, त्यांनी 10 ॲक्सेप्ट केले. नंतर 2002 मध्ये 86 घटना दुरुस्ती झाली आणि त्याच्यानंतर 11 हे मूलभूत कर्तव्य आपले बघायला मिळतात. आणि मूलभूत कर्तव्यांची जी काय संकल्पना आहे त्यांचा उगम हा रशिया किंवा सोव्हिएत युनियन संघ USSR या राज्यघटनेतून आपल्याला बघायला मिळतो. नागरिकांचे मूलभूत कर्तव्य कोणत्या कलमात नमूद आहे? कलम 36, कलम 51, कलम 44, कलम 48 आहे. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं सगळ्यांना ऑप्शन क्रमांक B कलम 51A. ओके, आता हे सांगायची गरज आहे नाही. तरी तुम्हाला आता 86 घटना दुरुस्ती, याच्यात आणखी आपल्याला 11वी जी ॲड झाली ती 86 घटना दुरुस्ती, तो कोणता ॲड झाला? तर 6 ते 14 वर्षातील वयोगटातील मुलांना शिक्षण देण्याचे कर्तव्य समाविष्ट करण्यात आले. हा आपला 11वा मूलभूत कर्तव्य आहे. कलम 36 हा DPSP मधला आहे. राज्याचे मार्गदर्शक तत्वांचा म्हणजे DPSPची एक व्याख्या दिलेली आहे. कलम 44 मध्ये युनिफॉर्म सिव्हिल कोड मी तुम्हाला सांगितलं आहे. आणि कलम 48 मध्ये तुम्हाला पर्यावरण, वन आणि वन्यजीवन संरक्षणाबाबत राज्याचे मार्गदर्शक तत्वे दिलेले आहे. कलम 80च्या नुसार राज्यसभेची कमाल सदस्य संख्या किती निश्चित करण्यात आली? राज्यसभेची कमाल सदस्य संख्या ही 250 ते करण्यात आली. ऑप्शन क्रमांक D आपलं योग्य उत्तर असणार आहे. आता यामध्ये 250 कशी? तर 238 सदस्य हे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांची प्रतिनिधित्व म्हणून निवडून येतात. 238 हे निवडले जातात लोकांकडून. राज्य UT ओके याच्याकडून. जे 12 असतात ते कोण करतात? राष्ट्रपती. आता त्याच्यात कोण कोण येतं? कोणकोणत्या याच्यातले? साहित्य, विज्ञान, कला आणि समाजसेवा. याच्यात पारंगत असलेल्या लोकांची निवड राष्ट्रपती करत असतात. सध्या किती सदस्य आपले? 245 आहे. 233 निवडून येतात आणि 12 राष्ट्रपती निवडतात. आणि राज्यसभा ही कायमस्वरूपीचं सभागृह आहे. ते 6 वर्षानंतर बदलते. 1/3 लोक दरवर्षी निवडले जातात, दर 2 वर्षानंतर. आता याच्यात आणखीन एक सांगायचं म्हटलं तर 238 ऐवजी 233 काय? आपल्या जम्मू आणि काश्मीर POK मधले 5 सीटं आपल्याकडे नाही आहे, ते राखीव आहे. त्याच्यामुळे सध्या 233 आणि टोटल 245 सध्याची संख्या आहे. तर राज्य निवडणूक आयोग खालीलपैकी कोणत्या संस्थांना निवडणुका घेतो? लोकसभा, राज्यसभा, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, विधानसभा, विधान परिषद, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद व नगरपालिका. तर कशाची निवडणूक घेतो? ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद. हे मी तुम्हाला आत्ताच सांगितलं होतं. आता तुम्हाला याच्यातलं महत्त्वाचे प्रश्न सांगतो. राज्य निवडणूक आयोग ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका यांच्या निवडणुका घेते. हा एक स्थानिक स्वराज्य संस्थेचा भाग आहे. आता हे 73 घटना आणि 74 घटना दुरुस्तीच्या अंतर्गत राज्यघटनेत अनुच्छेद 243K, अनुच्छेद कोणता आहे? 243K मध्ये पंचायती आणि 243 इथं पंचायतीचं इलेक्शन आहे. 243ZA इथे नगरपालिकेचे इलेक्शन आहे. राहील लक्षात? आता राज्य निवडणूक आयोग एवढं घेतं. आणि भारताचा निवडणूक आयोग कोणकोणत्या घेतो? भारताचा निवडणूक आयोग लोकसभा,
राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्या निवडणुका होतात. ते कलम कशात आहे? कलम 324 मध्ये. चला पुढचा, घटनादुरुस्तीची प्रक्रिया कोणत्या कलमात नमूद आहे? कलम 352, 356, 370, 368. तर कलम 368 मध्ये ऑप्शन क्रमांक डी आपलं योग्य उत्तर असणार आहे. आता या कलम 368 मध्ये काय काय वेगवेगळ्या प्रक्रिया नमूद केलेल्या आहे. त्याच्यामध्ये स्पेशल मेजॉरिटी, सिंपल मेजॉरिटी आणि स्पेशल मेजॉरिटी, सिंपल मेजॉरिटी आणि एक साधं बिल पास करायसाठी अशा 3 प्रकारच्या याच्यात घटनादुरुस्तीची प्रक्रिया आहे. त्यामुळे ती फिजिबल पण आहे आणि फ्लेक्झिबल पण आहे आणि रिजिड पण आहे. आता घटनादुरुस्तीचे विधेयक लोकसभा, राज्यसभा यापैकी कोणत्याही सभागृहात मांडतो आपण. हे विधेयक मंजूर होण्यासाठी विशेष बहुमताची आवश्यकता असते. असे काही दुरुस्तीसाठी संसदेच्या बहुमताबरोबर किंवा निम्म्या राज्याच्या विधिमंडळाची सुद्धा संमती पाहिजे असते. आता मी तुम्हाला कलम 352 सांगितलं, नॅशनल इमर्जन्सी. ती कशामुळे लागती? वार, सशस्त्र बंड, त्याच्यानंतर ॲग्रेशन. याच्यामुळं कलम 356 राज्याची राष्ट्रपती राजवट, म्हणजे कॉन्स्टिट्यूशननुसार जर राज्य करण्याच्या जे काय प्रक्रियामध्ये थोडी तारंबळ असेल तर राज्यपालांच्या अहवालानुसार पण राष्ट्रपती राजवट लागू शकते. कलम 370 काय सांगितलं होतं? जम्मू आणि काश्मीर या विशेष तरतूद केलेली होती. राहील लक्षात? संविधान सभेचे कायमचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जवाहरलाल नेहरू, सचिननाथ सिन्हा, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. तर कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. ऑप्शन क्रमांक डी आपलं योग्य उत्तर असणार आहे. काय आणि पहिले टेम्पररी कोण होते? तर टेम्पररी कोण होते? सचिदानंद सिंह. आता हे संविधान सभेचे अध्यक्ष कधी निवडले गेले? 9 डिसेंबर 1946 होते. तर त्याचं अधिवेशनाचे तात्पुरते हंगामी अध्यक्ष कोणाला निवडलं होतं? सचिदानंद सिन्हा यांना निवडलं होतं. पहिल्या बैठकीत हे निर्णय झाला होता. नंतर 11 डिसेंबर 1946च्या दुसऱ्या अधिवेशनात, म्हणजे आपलं संविधान बनवायच्या वेळेस, त्यावेळेस कोणाची निवड करण्यात आली कायम अध्यक्ष म्हणून? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आणि तेच पुढं काय झाले? राष्ट्रपती म्हणून त्यांनी पुढं आपले पहिले भारताचे राष्ट्रपती म्हणून पद सांभाळलं 26 जानेवारी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय होते? मसुदा समितीचे अध्यक्ष. जवाहरलाल नेहरूंनी ऑब्जेक्टिव्ह रिव्होल्युशन मांडले होते. जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचं संरक्षण हा हक्क कोणत्या कलमात दिलेला आहे? कलम 19, कलम 21, कलम 20, कलम 22. तर कलम 21 मध्ये आहे. ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर आहे. आता भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 21 मध्ये काय दिले? कायद्याने स्थापित केलेल्या प्रक्रियेशिवाय कोणत्याही व्यक्तीला तिच्या जीवितापासून किंवा व्यक्तिगत स्वातंत्र्यापासून वंचित करता येणार नाही. आणि कलम 21 हे पण एक सांगतं, सर्वांच्या महत्त्वाच्या मूलभूत अधिकारापैकी एक मानले जातं. सर्वोच्च न्यायालयाने विविध निर्णयाद्वारे या कलमाला व्यापक अर्थ पण दिलेला आहे. त्याने सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला, शिक्षणाचा अधिकार दिला, राईट टू प्रायव्हसी दिला, स्वच्छ आणि पर्यावरणाचा अधिकार दिला, मोफत कायदेशीर मदत दिली, जलद न्यायाचा अधिकार दिला, इतर अधिकारांचा समावेश हा कलम 21 मध्ये आहे. आता तुम्हाला मी सांगतो, हा जीवित व्यक्तिगत स्वातंत्र्याचं संरक्षण आला म्हणजे तुम्ही कलम 21 आहे. त्याच्यामध्ये आणखी नाही, सन्मानाने जगण्याचा अधिकार हा कोणत्या कलमात दिलेला आहे? तर तो काय लिहिणार? कलम 21. शिक्षणाचा अधिकार कलम 21. राईट टू प्रायव्हसी कलम 21. स्वच्छ पर्यावरणाचा अधिकार कलम 21. तुम्हाला मोफत अधिकार, मोफत आणि कायदेशीर मदत कलम 21. जलद न्यायाचा अधिकार कलम 21. हे तुमच्या लक्षात राहायला पाहिजे. घटनेने मान्यता दिलेल्या भाषेची यादी कोणत्या अनुसूचित आहे? 7वी अनुसूची, 8वी अनुसूची, 9वी अनुसूची आणि 10वी अनुसूची. तर 8व्या अनुसूचीमध्ये दिलेलं आहे. ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर असणार आहे. 8व्या अनुसूचीमध्ये सुरुवातीला किती भाषा होत्या मित्रांनो? 14 भाषा होत्या.
आता किती भाषा आहे मित्रांनो? तर आता आहे एकूण 22 भाषा. 22 भाषांना कोणकोणत्या भाषांना मान्यता? आसामी, बंगाली, बोडो, डोंगरी, गुजराती, हिंदी, कन्नड, काश्मीरी, कोकणी, मैथिली, मल्याळम, मणिपुरी, मराठी, नेपाळी, ओडिसा, पंजाबी, संस्कृत, संताली, सिंधी, तामिळ, तेलुगू, उर्दू या भाषांना काय भेटलेलं आहे? भाषेची मान्यता भेटलेली घटनेनुसार. आता 7वी अनुसूची काय सांगते? केंद्र, राज्य आणि समवर्ती सूचीची यादी दिलेली आहे. 9वी अनुसूची काय सांगते? काही कायद्यांना न्यायालयीन पुनर्विलोकाचे संरक्षण दिलेले आहे. 10वी अनुसूची पक्षांतर बंदी किंवा अँटी डिफेक्शन लॉ. खालीलपैकी कोणता कर प्रत्यक्ष कर म्हणजे डायरेक्ट टॅक्स आहे? वस्तू व सेवा कर, उत्पादन शुल्क, प्राप्ती कर आणि जकात कर. कोणता आहे? प्राप्ती कर. ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर असणार आहे. नियोजन आयोगाच्या जागी नीती आयोगाची स्थापना केव्हा करण्यात आली? 2015 मध्ये करण्यात आली. ऑप्शन क्रमांक डी आपलं योग्य उत्तर असणार आहे. आता नीती आयोगाचा हा फुल फॉर्म पण विचारला जातो. नियोजन आयोग म्हणजे प्लॅनिंग कमिशन. रद्द करून NDA सरकारने नीती आयोगाची स्थापना केली होती. त्या नीती आयोगाच्या स्थापना ही केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाच्या ठरावाद्वारे किंवा कॅबिनेट रिझोल्युशनमध्ये करण्यात येते. ती काही संविधानिक बॉडी नाही आहे. एक कॉपरेटिव्ह आणि स्पर्धात्मक प्रोत्साहन दिले जाते आणि देशाच्या दीर्घकाळ विकासासाठी एक धोरणात्मक सल्ले देण्याचे काम करत असतात. ते प्लॅनिंग कमिशन पण करायचं, फक्त त्याचं नाव बदलून नीती आयोग करण्यात आलेलं आहे. त्याच्या अध्यक्ष असतात भारताचे पंतप्रधान, उपाध्यक्ष असतात पंतप्रधानाकडून नियुक्त केलेला माणूस आणि मुख्य अधिकारी असतात CEO पंतप्रधानाचे नियुक्त आणि सर्व राज्याचे मुख्यमंत्री आणि केंद्र शासित प्रदेशाचे उपराज्यपाल हे असतात. रेपो रेट म्हणजे काय? RBI बँकच्या ठेवीवर देत असलेला व्याजदर. बँक ग्राहकांना कर्जावर आकारत असलेला व्याजदर. बँका RBI कडून अल्पमुदत निधी उचल करताना दिला जाणारा व्याजदर आणि परकीय चलन विनिमय दर. तर काय असतं? RBI बँकेकडून अल्पमुदत निधीवर उचल करताना दिला जाणारा व्याजदर असतो. ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. यालाच काय म्हणतात? मॉनिटरी पॉलिसी असं म्हणतात. आता रेपो रेट वाढल्याने काय होऊ शकते हे पण महत्त्वाचं आहे. रेपो रेट वाढल्यामुळे बँकांसाठी कर्ज घेणे महाग होते. कर्जाची व्याजदर वाढू शकतं. बाजारातील पैशाचा पुरवठा कमी होतो आणि महागाई नियंत्रण ठेवण्यास मदत होते. रेपो रेट कोणाच्या रिलेटेड आहे? मॉनिटरी पॉलिसी. आणि कमी झाल्यास काय होतं? बँकांना स्वस्त दरात कर्ज मिळते, कर्जाचे व्याजदर कमी होऊ शकतात, बाजारातील पैशाचा पुरवठा होता आणि गुंतवणूक आणि आर्थिक वाटचालीस मदत होते. आता रेपो रेट हा दरवर्षी RBI बँकेकडून कर्ज घेताना देत असलेला व्याजदर असतो. रेपो रेट वाढला तर महागाई कमी करण्याचा प्रयत्न होतो. रेपो रेट दर कमी झाला तर अर्थव्यवस्थेला चालना मिळते. आणि निश्चित करणारी संस्था कोणती? RBIची स्थापना 1 एप्रिल 1950. राष्ट्रीयकरण झालं 1 जानेवारी 1949. भारतीय राष्ट्रीय उत्पन्नाची गणना कोणती संस्था करते? केंद्रीय सांख्यिकी कार्यालय, भारतीय रिझर्व्ह बँक, नीती आयोग, वित्त मंत्रालय. तर कोण करतं? केंद्रीय सांख्यिकी कार्यालय म्हणजे CSO, नॅशनल स्टॅटिस्टिक्स ऑफिस किंवा सेंट्रल स्टॅटिस्टिक्स ऑफिस. NSO कोणत्या मिनिस्ट्रीच्या अंतर्गत येतं? तर NSO हे मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशनच्या अंतर्गत येत असतं. NSOची स्थापना कधी झाली? 2019 मध्ये झालेली आहे मित्रांनो. पहिल्यांदी CSO आणि NSOचं विलिनी करून एक NSOची स्थापना करण्यात आली. वस्तू आणि सेवा कर परिषदेचं GST काउन्सिल पद अध्यक्षपद कोणाकडे असते? पंतप्रधान, RBI गव्हर्नर, केंद्रीय अर्थमंत्री आणि नीती आयोगाचे अध्यक्ष. तर कोणाकडे असतं मित्रांनो? केंद्रीय अर्थमंत्री. ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर असणार आहे.
आता जी एस टी काउन्सिल राज्यघटनेच्या कोणत्या कलमात आहे? 279 च्या कलमात आहे. त्यांचे चेअरपर्सन कोण असतात? भारतीय अर्थमंत्री. आता जी एस टी ती घटना दुरुस्ती पण विचारली जाते मित्रांनो. 101वी घटना दुरुस्ती ती कधी झाली? 2016मध्ये. जी एस टी लागू कधी झाला? लागू झाला 1 जुलै 2017. जी एस टीचे पूर्ण नाव काय? वस्तू आणि सेवा कर, त्यालाच काय म्हणतात? गुड अँड सर्व्हिस टॅक्स. जी एस टी कसा कर आहे? इनडायरेक्ट. अर्थव्यवस्थेच्या तृतीयक सेवा म्हणजे शेतातील खालीलपैकी कशात समाविष्ट? शेती, उत्पादन उद्योग, खाणकाम, बँकिंग आणि वाहतूक सेवा. तृतीय म्हणजे सर्व्हिस म्हणजे बँकिंग आणि वाहतूक सेवा. ऑप्शन क्रमांक डी. प्रायमरी क्षेत्रामध्ये नैसर्गिक आणि संस्था आधारित म्हणजे शेती, मत्स्य व्यवसाय, पशुपालन, वनीकरण, खाणकाम. द्वितीय क्षेत्रामध्ये कच्च्या मालावर प्रक्रिया करून उत्पादन उद्योग, कारखाने ते येतात. तृतीय क्षेत्रामध्ये बँकिंग, दळणवळण, शिक्षण, आरोग्य, पर्यटन. आता रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण केव्हा करण्यात आले? 1 जानेवारी 1949. त्यामुळे ऑप्शन क्रमांक डी आपलं योग्य उत्तर असणार आहे. त्याची स्थापना कधी झाली होती? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ॲक्ट 1934च्या अंतर्गत 1 एप्रिल 1935मध्ये RBIची स्थापना करण्यात आली आणि 1 जानेवारी 1949मध्ये RBIची राष्ट्रीयकरण झालं. ओके. आणि RBIचे मुख्य कार्य मॉनिटरी पॉलिसी रेग्युलेट करणे. आणि 1969मध्ये 14 प्रमुख व्यापारी बँकांचे राष्ट्रीयकरण झाले आणि 1980मध्ये आणखी 6 राष्ट्रीय बँकेचे राष्ट्रीयकरण झाले. त्याचं मुख्यालय कुठे आहे मित्रांनो? मुंबई येथे. भारतातील हरित क्रांतीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? वर्गीस कुरियन, नॉर्मस बॉर्गस, होमी बाबा, डॉक्टर AM स्वामीनाथन. तर कोणाला? डॉक्टर AM स्वामीनाथनला. ऑप्शन क्रमांक डी आपलं योग्य उत्तर असणार आहे. वर्गीस कुरियन हे व्हाईट किंवा श्वेतक्रांतीचे जनक आहे. नॉम बार्गे हे ग्रीन रिव्हॉल्युशन, फादर ऑफ ग्रीन रिव्हॉल्युशन जागतिक हरित क्रांतीचे. आणि होमी बाबा हे फादर ऑफ इंडियन न्यूक्लिअर प्रोग्रामचे. दारिद्र्य रेषेचे मोजमाप करण्यासाठी कोणत्या समितीचा अहवाल वापरण्यात आला? तेंडुलकर समिती, नरसिंह समिती, केळकर समिती, चेल्लिया समिती. तर कोणत्या? तेंडुलकर समितीचा. ऑप्शन क्रमांक ए आपलं योग्य उत्तर असणार आहे. तेंडुलकर समिती याची स्थापना कधी झाली होती? 2005मध्ये. आणि समितीचे अध्यक्षच होते डॉक्टर SD तेंडुलकर. यांनी एक पोवर्टी लाईन डिसाईड केली किंवा म्हणजे दारिद्र्य रेषेमध्ये कोण कोण येणार हे डिसाईड केलं. आणि त्याच्या शिफारसीनुसार तेंडुलकर समितीने काय सांगितलं? केवळ कॅलरीच्या निष्कर्षाऐवजी शिक्षण, आरोग्य, कपडा, निवारी इत्यादी आवश्यक खर्च याचा विचार करण्यास शिफारस केली. त्यामुळे दारिद्र्य मोजण्याची पद्धत अधिक वास्तववादी बनली. आता नरसिंह समिती कशाची? बँकिंग सुधारणा आहे. चेल्लिया समिती कर सुधारणा आणि केळकर हे वित्तीय कर सुधारक. अशा प्रकारे मित्रांनो आपले 100 प्रश्नांचं ॲनालिसिस झालेलं आहे जवळपास. म्हणजे आपले दिसायला 25 आहे. आपण 100 प्रश्नाप्रमाणे करतो. 4 प्रश्न. तुम्हाला जर किती मार्क मिळाले आणि किती काय शिकायला मिळालं ते तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळू शकतात. लेक्चर आवडलं तर नक्की लाईक करा, शेअर करा. काय त्रुटी असेल तर कमेंट करून डिसलाईक करून आम्हाला सांगू शकतात. जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. चला आज आपण इथेच थांबूया. जय हिंद, जय भारत.